तर नागपूर ते मुंबई जलद प्रवासासाठी 701 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग तयार करण्यात आलेला आहे आणि याआधी आतापर्यंत 625 किलोमीटरचा महामार्ग खुला झालेला होता आणि आता उर्वरित 76 किलोमीटर लांबीचा मार्ग देखील प्रवाशांसाठी खुला झालेला आहे। या ठिकाणी आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पोहोचलेले आहेत आणि काही क्षणातच आता या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण होणार आहे। आपण ही लाईव्ह दृश्य पाहू शकतोय। समृद्धी महामार्ग खऱ्या अर्थानं राज्यामध्ये समृद्धी घेऊन येणार असं मत देखील नेते मंडळींनी व्यक्त केलेलं होतं आणि आता या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण झालेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या टप्प्याचं लोकार्पण झालेलं आहे आणि समृद्धी महामार्ग अखेर आजपासून प्रवाशांसाठी पूर्ण क्षमतेनं सेवेमध्ये आलेला आहे। तरी आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय। इगतपुरीतून समृद्धी महामार्गाचं हे लोकार्पण सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। जल्लोषामध्ये ढोल ताशांच्या गजरामध्ये या समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण झालेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अनेक नेते मंडळी या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अखेर या समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण झालेलं आहे आणि समृद्धी महामार्ग प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल झाला आहे। आणि आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आज पूर्ण क्षमतेमध्ये प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल झालेला आहे। जल्लोष आपण या ठिकाणी पाहतो। ठिकाणचं जे अनावरण आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर फीज कापून या टनेलचा प्रवेश हा करण्यात आलेला, ओपन केलेला आहे। म्हणजे लोकार्पण आता खऱ्या अर्थानं या महामार्गाचं करण्यात आलेलं आहे। आता स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या महामार्गाची पाहणी करण्यासाठी जात आहेत। टनेल ते स्वतः पायी या ठिकाणी न्याहाळताना दिसत आहेत आणि आता ते गाडीत बसलेत। पूर्ण टनेल आणि पुढील ब्रिज एकूण 15 किलोमीटरचा परिसर, 8 किलोमीटरचा हा टनेल आणि पुढचा 8 किलोमीटरचा परिसर, आता 15 किलोमीटरचा परिसर बघून ते पुन्हा कार्यक्रमस्थळी दुसऱ्या टनेलच्या दुसऱ्या दिशेला असलेल्या कार्यक्रमस्थळी ते पोहोचणार आहेत आणि थोड्याच वेळात या कार्यक्रमात ते आपलं मुख्यमंत्री संबोधन करत या महामार्गाविषयीची माहिती जी आहे ती देतील आणि लोकार्पण करताना ते लोकांना संबोधन करतील। तर आता आपण हे दृश्य पाहतोय। थोड्याच काही क्षणातच आता हे तीनही नेते या समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत आणि गाडीचं स्टेअरिंग आता एकनाथ शिंदे यांनी हाती घेतलेलं आहे आणि काहीच वेळामध्येच आता या ड्राईव्ह थ्रूला सुरुवात होणार आहे आणि या समृद्धी महामार्गाची पाहणी केली जाणार आहे। आपण बघतोय गाडीच्या स्टेअरिंगवर एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांच्याच बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि मागच्या बाजूला अजित पवार हे बसलेले आहेत आणि या तीनही नेत्यांचा आता हा प्रवास सुरू होतोय। समृद्धी महामार्गात पूर्ण क्षमतेनं प्रवाशांसाठी खुला झालेला आहे आणि या समृद्धी महामार्गाची पाहणी आता तीनही नेत्यांकडून केली जाणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा तीनही नेते कार्यक्रमस्थळी येतील आणि काही प्रतिक्रिया देखील देणार आहेत। सध्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतो। इगतपुरीतून समृद्धी महामार्गाचं लोकार्पण झालेलं आहे, अनावरण करण्यात आलेलं आहे आणि आता हे तीनही नेते या समृद्धी महामार्गाची पाहणी करतायत। तर महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग अर्थातच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा संपूर्णपणे सुरू झालेला आहे आणि नागपूर ते मुंबई असा हा 701 किलोमीटर अंतर असणारा हा महामार्ग अखेर प्रवाशांसाठी खुला झालाय। हे अंतर पूर्ण करण्यासाठी आधी 16 तासांचा अवधी लागत होता, मात्र आता केवळ 8 तासांमध्ये नागपूर ते मुंबई असा प्रवास करणं शक्य होणार आहे। त्यामुळे नक्कीच ही आनंदाची बाब आहे आणि हे दृश्य आपण सध्याच्या घडीला पाहतोय। गाडीचं स्टेअरिंग एकनाथ शिंदे यांच्या हाती आहे आणि आता हा प्रवास सुसाट सुरू झालेला आहे आणि हे तीनही नेते समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत।
तर काही वेळापूर्वीच समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण झालेलं आहे आणि आजपासूनच हा समृद्धी महामार्ग संपूर्ण क्षमतेनं प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल झालेला आहे आणि हा शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण होताच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या महामार्गाची पाहणी करण्यासाठी रवाना झालेले आहेत आणि गाडीचं स्टेअरिंग एकनाथ शिंदे यांनी हाती घेतलेलं आहे। एकनाथ शिंदे यांच्या बाजूलाच देवेंद्र फडणवीस बसलेले होते आणि मागच्या बाजूला अजित पवार बसलेले होते आणि तीनही नेत्यांनी समृद्धी महामार्गाचा सुसाट प्रवास सुरू केलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट मानला जात होता आणि हा ड्रीम प्रोजेक्ट अखेर सत्यामध्ये उतरलेला आहे आणि संपूर्ण क्षमतेने हा महामार्ग खुला झालेला आहे। 6 लेनचा हा महामार्ग आहे आणि या महामार्गाच्या निर्मितीसाठी जवळपास 55,000 कोटींचा खर्च आलेला आहे। या महामार्गावर 65 पूल आहेत, सोबतच 25 इंटरचेंज, 6 बोगदे आणि 400हून अधिक वाहन अंडरपास तयार करण्यात आले आणि विशेष म्हणजे आपत्कालीन परिस्थितीमध्ये लढाऊ विमानांची लँडिंग देखील या महामार्गावर केली जाऊ शकते आणि त्याच पद्धतीनं हा महामार्ग तयार करण्यात आलेला आहे। बहुप्रतीक्षित असा हा महामार्ग गेल्या अनेक वर्षांपासून या महामार्गाची प्रतीक्षा केली जात होती आणि अखेर हा महामार्ग पूर्ण क्षमतेनं खुला झालेला आहे। काही वेळापूर्वीच त्याचं लोकार्पण देखील पार पडलेलं आहे। या महामार्गावर कमाल वेग मर्यादा ताशी 120 किलोमीटर इतकी ठेवण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच वेळेची मोठी बचत देखील होणार आहे। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी योगेश कऱ्याप यांच्याकडे आपण जाणार आहोत। योगेश, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आता महामार्गाचा सुसाट प्रवास सुरू केलाय। खरं आहे, नयनरम्य बोगदा आणि आजूबाजूचा निसर्ग हे सगळं बघण्यासाठी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह निघालेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी 2023 मध्ये या प्रोजेक्टला सुरुवात केली आणि अवघ्या 2 वर्षामध्ये हा प्रोजेक्ट आता पूर्णपणे या ठिकाणी लोकांच्या साठी सेवेसाठी उपलब्ध झालेला आहे, प्रवासासाठी उपलब्ध झाला आहे आणि खऱ्या अर्थानं नागपूरमधून मुंबईचं अंतर आता केवळ 8 तासांवर येणार आहे। आता जर आपण बघितलं तर शेवटचा टप्पा हा वैशिष्ट्यपूर्ण असा आहे। पूर्ण 8.8 किलोमीटरचा भुयारी बोगदा जो तयार करण्यात आला आहे तो दुहेरी आहे आणि सर्वात अरुंद 6 पदरी असलेला हा पहिला बोगदा महाराष्ट्रातला असेल की ज्या ठिकाणी पूर्णपणे दगडातून कोरून हा तयार करण्यात आलेला आहे। या प्रवासादरम्यान कुठलेही अपघात होऊ नये किंवा सुरक्षितता राहावी या दृष्टिकोनातून सर्व आधुनिक सुविधा या बोगद्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर त्याच्या पुढे जर आपण बघितलं तर 60 मीटर उंचीचा 1.5 किलोमीटरचा ब्रिज पाहायला मिळतो, ज्यातून आपल्याला पूर्ण इगतपुरीचं सौंदर्य निहाळता येतं। त्याचं संपूर्ण पर्यटनाचा घेरलेला हा सगळा टप्पा आहे आणि पर्यटन करण्यासाठी म्हणून सुद्धा किंवा केवळ आपल्याला निसर्ग न्याहाळण्यासाठी हा टप्पाचा प्रवास करणं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच, तर आपण हे दृश्य पाहतोय, समृद्धी महामार्गाचं लोकार्पण झालेलं आहे। शेवटच्या टप्प्याचं हे लोकार्पण झालेलं आहे। सुरक्षेसाठी या ठिकाणी प्रत्येक 5 किलोमीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आलेले आहेत आणि वाहतूक नियम जर कोणी मोडत असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील केली जाऊ शकते। समृद्धी महामार्ग हा नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहमदनगर आणि ठाणे या 10 जिल्ह्यांमधून जातोय। शिर्डी, भिवंडी, कोपरगाव, कल्याण यांसारख्या महत्त्वाच्या शहरांना हा जोडणारा महामार्ग आहे। त्यामुळे नक्कीच राज्याच्या विकासात या महामार्गाची महत्त्वाची भूमिका असणार आहे आणि त्यामुळे समृद्धी महामार्ग हा खऱ्या अर्थानं राज्यामध्ये समृद्धी आणणारा ठरेल असा विश्वास देखील महायुतीमधील नेते मंडळींनी व्यक्त केलेला आहे। तर 10 जिल्ह्याचे 26 तालुके आणि 392 गावांना जोडणारा हा महामार्ग आहे आणि मुंबई नागपूर प्रवास हा 16 तासांऐवजी आता केवळ 8 तासांमध्ये केला जाणार आहे। 73 उड्डाणपूल आणि 7 बोगदे या महामार्गावर आहेत आणि समृद्धी महामार्गावर 25 इंटरचेंज देखील तयार करण्यात आलेले आहेत। 32 मोठे, 317 छोटे पूल आणि 8 रेल्वे उड्डाणपूल देखील या महामार्गावर पाहायला मिळतात। प्राण्यांसाठी खास करून 8 काही अंडरपास देखील तयार करण्यात आलेले आहेत। त्यामुळे नक्कीच हा महामार्ग राज्याच्या विकासासाठी एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे। तर सध्याची दृश्य आपण बघतोय, काही वेळापूर्वीच या समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण झालेलं आहे आणि आता सीएम आणि डीसीएम म्हणजेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या महामार्गाचा प्रवास सुरू केलेला आहे आणि या महामार्गावरून प्रवास करण्याचा अनुभव हे तीनही नेते मंडळी घेत आहेत। तर आपण पाहिलं, शिंदेंच्या हाती स्टेअरिंग होता आणि शिंदेंच्याच बाजूच्या सीटवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसलेले होते आणि या दोघांनीही एकाच गाडीमधून प्रवास केलेला आहे।